तो विचाराने भिकारी नाही. असाच असणारा माणूस निर्णय करू शकतो अशी परिस्थिती आहे. आपल्याला भिकारी वाटलं की रस्त्यावरचा भिकारी दिसतो. पण विचाराने असणारा भिकारी, चारित्र्याने असणारा भिकारी हा कधीही निर्णय करू शकत नाही. आणि तो निर्णय करू शकला नसल्यामुळे त्याला असणारा दिशा देता येत नाही हे आपण असणारा लक्षात घ्या. दिशा देता येत नाही अशी असणारी परिस्थिती आहे. आणि म्हणून बाबासाहेबांनी जे म्हटलं की बा हा गाडा, हा जो रथ आहे याला खाली सरकू देऊ नका. कार्यकर्त्याच्या पातळीवरती तुम्ही पूर्णपणे खाली सरकवलंय अशी असणारी परिस्थिती. कार्यकर्त्याच्या पातळीवरती तो पूर्णपणे खाली सरकलाय अशी असणारी परिस्थिती आहे. आणि कार्यकर्त्याच्या पातळीवरती तो सरकलाय याचं परिणाम जर आपण पाहिले तो उद्या चळवळच नाही. चळवळ नाही तर विचार नाही. आणि विचार नाही तर मग आम्ही आमचे अधिकार टिकवणार कसे? आम्ही आमचे अधिकार टिकवणार कसे?